ऐकता तेने सदा चित्ता समाधान सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंद निर्भय डुलत असो ऐसा कोठे अटवची नाही विधीचा विधी भोगुदशा सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंद निर्भय डुलत तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागोनी दे अंग पाप पुण्य सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंद निर्भय डोलत विठ्ठल समचरण संद्रो निदामन्यु जगन्निहितिमानं वर्णनं मण्डनानं तलुन तुलसीमालं कंदरं कंजनेत्रं सदैवतवलहसं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादान कथेचा विस्तारू बाबा दे सद्गुरु दास तुका अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदं भोजे तेजस्फुर्दे प्रदेशं विधीन्द्रादिदेवै सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ओम नमो ज्ञानेश्वर
प्रमाणं भवाब्देरिदमामकाना नितं वक्रभ्यं द्रुतेन तस्मात् विधातुर्वसत्ते द्रुतनाभकोश परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम् एकात्मभाव जाणून एकादशाची करे शुद्ध टीका जनार्दनाची प्रिय पात्र पाहे त्या एकनाथासी स्मरतो सदाय नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सदा नाम घोष करू हरिकथा सदा नाम घोष करू हरिकथा तेने सदा चित्ता समाधान सर्व सुख लालो सर्व अलंकार आनंद निर्भय डुलत सो। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी भगवान प्रभूच्या आणि तुम्हा सर्व संत सज्जनांच्या सेवेसाठी उपस्थित केलेला अभंग महान भगवत भक्त जगद्गुरु तुकोबराय यांचा हा 4 चरणाचा अभंग असून या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबराय साधनेचा परिणाम सांगतात। विठ्ठल जगद्गुरु तुकोबराय या साधनेचा परिणाम काय या अभंगातून व्यक्त करतात। खऱ्या अर्थाने साधन काय आणि साध्य काय हे कळणं अत्यंत गरजेचं महत्वाचं आहे। जगद्गुरु तुकोबराय या ठिकाणी साधन आणि त्या साधनाचा परिणाम सांगतात। तर साधन काय आहे? सदा नाम घोष करू हरिकथा आणि तेने सदा चित्ता समाधान। म्हणजे सदा नाम घोष हे साधन आहे आणि त्याचा परिणाम काय? तेने सदा चित्ता समाधान। प्रत्येक चरणामधला उत्तर अर्धामध्ये हे चरण लावायचं। आनंद निर्भय डुलत सो सदा नाम घोष ही साधया किंवा तेने सदा चित्ता समाधान। नोहे नोहे आसो आईसा कोटे आठवची नाही आणि तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागून येते पाप पुण्य अंगा। म्हणजे याचा अर्थ आहे जगद्गुरु तुकोबराय या अभंगातून साधन आणि त्या साधनाचा परिणाम सांगतात। सेवेच्या आधी थोडा हा परिहार देणं वारकरी संप्रदायाच्या अगत्यपणा अशा प्रकारचा आहे। मला वाटतं नित्याने पौर्णिमेचा हा कीर्तन महोत्सव आजची जी कीर्तन सेवा परमपूजा आदरणीय गुरुय बापूंच्या आज्ञेने आणि त्यांच्या सर्व विठ्ठल भक्त मंडळांच्या तर्फे माझ्याकडे आले आहे। खऱ्या अर्थामध्ये या कीर्तनासाठी उपस्थित आपण सर्व श्रोते वर्ग मंडळी आहे। तसेच आता सुंदर अशा प्रकारचे ज्यांनी मंजुळ आवाजामध्ये सुंदर चाल म्हणली आमचे परम मित्र आणि खऱ्या अर्थाने आपल्या परिसराचं वैभव हरिभाऊ महाराज यांनी सुंदर अशा प्रकारचे। त्यानंतर मामांनीही खऱ्या अर्थाने मामांना मी जवळजवळ मी 4थी 5वी पासून बापू संघ आहेत असं बघतो महाराज शिंदे महाराजांना 5वी पासून महाराज निष्ठा किती असते बघा महाराजांची। शेवटी सेवा ही आपल्याला मोठी करीत असते महाराज। म्हणून बापू संघ एक निष्ठा अशा प्रकारचे शिंदे मामा आहेत आमचे। तसेच सर्व टाळकरी मंडळी सर्व बापूवर नितांत प्रेम करणारी मंडळी आणि सुंदर असा पक्वा जाता ज्यांनी गोड अशा पक्वाचा ऐकत राहावा असे आमचे हरिभक्तपराय रोहित महाराज हे कीर्तनासाठी आवर्जून उपस्थित आहात। खऱ्या अर्थाने आता हे सर्व चेहरे माझ्या ओळखीचे परिचयचे आहेत। सर्व सर मंडळी आहेत, तात्या आहेत, त्याच्यानंतर आमचे सरपंच आहेत। आत्ताच सरपंचाचे आमचे म्हणे गोडेगावला मला कीर्तन आले पण योगायोगाने त्यांचं नशीब मला कीर्तन ऐकण्यासाठी खऱ्या अर्थाने तुम्ही श्रोते मंडळी सर्वजण आहात। सुंदर असे पेटी मास्तर आहेत, सुंदर साऊंड सिस्टीम सुंदर अशा प्रकारची आहे आणि निवेदन अतिशय सुंदर आहे। खऱ्या अर्थाने मी आल्यानंतर एवढं प्रसन्नता वाटलं इथं, कारण मी यायचो इथं फक्त पण त्या रस्त्याने, परंतु आत आलो नव्हतो। पण आज मग आल्यानंतर दर्शन झाल्यानंतर जसं माऊली महाराज म्हणतात ना,
झाले समाधान, आहे का नाही, तुमचे देखील चरण, अशा वृत्तीने ही सुंदर अशा प्रकारची पवित्र जागा आहे. आणि या पवित्र जागामध्ये सुंदर अशा भगवंताचे एक मोठं गड अशा प्रकारचा स्थापित झाला आहे. आणि या गडावरती आपण सर्वजण सेवेसाठी आनंदाने अशा प्रकारचा येत आहात. खरोखर तुम्ही भाग्यवान आहात. आपण खऱ्या अर्थाने बापूंचं तर त्यांचं तर महाराष्ट्रामध्ये अलौकिक नाव आहे महाराज. आणि खऱ्या अर्थाने बापूंनी प्रत्येक वेळेवेळी मला तर असं मार्गदर्शन असायचं बापूचं महाराज, बरं का तात्या. मी कधीही भेटलो की बापूचं एकच वाक्य असायचं, कष्ट करायचे. बापूचं वाक्य काय असायचं? कष्ट करायचे आणि मेहनत करायची. ह्या गोष्टीकडे आपल्याकडे जर असं आयुष्यभर कमी पडत नाही. म्हणजे बापूचं लहानापासून मोठ्यापर्यंत ही सांगण्याची हातोटी आहे महाराज. हे कुणाला जमत नाही महाराज. खरं सांग का महाराज, शांतीब्रह्म म्हणलं की नाथ महाराज आठवतात, जगद्गुरु तुकोबराय म्हणलं की तुकाराम महाराज आठवतात, भक्त शिरो म्हणलं की नामदेव महाराज आठवतात, आणि वैराग्य मूर्ती म्हणलं की बापू आठवतात महाराज. म्हणजे खऱ्या अर्थाने बापूचं हे त्यागाची गोष्ट आहे महाराज, बरं का. त्याग आहे. म्हणजे मी त्यांची स्तुती करत नाही, वस्तुस्थिती आहे. स्तुती वेगळी आणि वस्तुस्थिती वेगळी. स्तुती म्हणजे काय? तर स्तुती म्हणजे नसलेली गोष्ट दाखवून देणे, याला स्तुती म्हणतात. आणि वस्तुस्थिती काय आहे? तर वस्तुस्थिती असलेली गोष्ट ही समाजापुढे मांडली पाहिजे. विठ्ठल मला सांगा, गिनीज बुकामध्ये नाव नोंद झाली महाराज, सोपं आहे का महाराज? अहो, आणि ह्याच्या पुढे जाऊन सांगेन अजून महाराज, निकी गिनीज बुकामध्येच नाव नोंद असं नाही महाराज. या भगवान परमात्म्याने आपल्या हृदयाला नाव कोरलं महाराज बापूंचं. मला बापूने त्या दिवशी एक सुंदर अशा प्रकारचा प्रसंग सांगला महाराज, मी सांगून जाईल. आणि खरंय महाराज, आता बापूला मी भेटायला आलो होतो, तसं मी दवाखान्यात 2दा भेटायला गेलो. पण आत्ता भेटायला आल्यानंतर बापूला जाऊ का म्हणलं की बापू म्हणायचे बसा ना. तात्या होती माझ्या त्या दिवशी, बसा म्हणायची. पण खऱ्या अर्थाने बापूने सांगून जाईल. बापूने मला त्या दिवशी असं सांगितलं की भगवान परमात्म्याने मला साक्षात्कार दिला म्हणून. आणि खरे वस्तुस्थिती महाराज, संत कळण्यासाठी हे देवच लागतात महाराज. तुमच्या आमच्या सारख्या माणसाला कळत नाहीत महाराज. आणि काय असतं, जवळ वस्तू असली ना, त्या वस्तूची किंमत कळत नसती, पण गेल्यानंतर त्या वस्तूची किंमत कळत असते. विठ्ठल विठ्ठल. त्यांचे चिरंजीव आमचे हरिभक्त परममित्र तुकाराम महाराज हे उपस्थित आहेत कीर्तनासाठी. आणि खऱ्या अर्थाने त्यांचा वारसा अशा प्रकारचा सुंदर. बरेच मी त्यांचे प्रवचन आणि कीर्तन देखील, मी 2 कीर्तन त्यांचे ऐकले महाराज. खरं असतं महाराज, खरं सांगतो तुम्हाला, माशाच्या पिल्याला कधी पाण्यात पोहायचं शिकावं लागत नाही बरं का महाराज. कधी त्याला पोहायचं शिकायला लागत नाही महाराज. ते आपण म्हणते असताना ते ज्ञान प्राप्त होत असतं महाराज. म्हणून खरं शिक्षण क्षेत्रामध्येही पण वडिलाची परंपरा, माझ्या वडिलाची मिरासी का देवा, ही त्यांची महाराज वृत्ती अशा प्रकारची आहे. खऱ्या अर्थाने भगवान परमात्म्याने त्यांना हेच सद्बुद्धी देऊन या भगवान आपल्या विठ्ठल घराची चांगली अशा प्रकारची सेवा त्यांच्या हाताने घडो, हीच भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो आणि अभंगाकडे वळतो. विठ्ठल खऱ्या अर्थाने साधन काय आणि साध्य काय हे आपल्याला कळणं महत्वाचं आहे. काही वर्ग असा आहे त्याला साधन कळतं पण साध्य कळत नाही. काही वर्ग असा आहे साध्य कळतं पण साधन कळत नाही. आणि तिसरा वर्ग असा आहे त्याला साधनही कळत नाही आणि त्याला साध्यही कळत नाही. सांगू का, एखादा मनुष्य इथून चालला म्हणजे खरड्याकून निघाला किंवा पाटद्याकून निघाला, तर पाटद्याकून निघाल्यानंतर त्याला कीर्तनासाठी यायचं आहे. मग त्याच्या पुढे आधी कीर्तन आहे का वाट आहे? आधी बोलत राहा, म्हणजे मला बोलता येईल तुम्हाला. वाट आधी, पण मग तुम्ही आवरून नीट लक्ष देऊन बोला बरं का, पुन्हा नंतर बदलू नका तुम्ही. ते आधी वाट आधी आणि नंतर कीर्तन. मग त्याला साध्य कळलं आहे का नाही? साध्य काय, त्याला साध्य कळलेलं नाही, त्याला साधन कळलं. वाट म्हणलं त्याला आधी काय कळालं? साधन. पण साध्य काय?
निके वाटले इकडे पाठवून येतात इकडे किती बेवाट आहेत. अन्य रस्त्याने जाऊ शकतो माणूस, पण त्याला पुढचं साधन कळावं लागतं. त्याचं साधन साध्य कळालं, काय साध्य कीर्तनाला जायचं, आणि साधनही कळालं रस्ता. आहे का नाही. एखादा मनुष्य मी रेल्वेमध्ये काशीला चाललो होतो, आणि काशीला चालल्यानंतर एक साधू भेटला. साधू भेटल्यानंतर ते बसला, कुठं जायचं तुम्हाला बाबाजी? ते म्हणे मला पंढरपूरला जायचं. आता पंढरपूरला जायचं म्हणलं, बाबा ही पंढरपूरला जात नाही, ही काशीला जाते. नाही नाही म्हणे मला पंढरपूरला जायचे. तिथून नगरला गेला. नगरला गेल्यानंतर परत अजून पुण्याच्या गाडीत बस. पुणे रोडने चाललेली. कुठं जायचंय बाबा तुम्हाला? ते म्हणला पंढरपूरला जायचे. अहो मग पंढरपूरला जायचे, मला नगरून पंढरपूरला गाडी आहे ना. तुम्हाला जायचंय काशीला, पंढरपूरला, पण तुम्ही बसलात कोणत्या गाडी? काशीच्या गाडीमध्ये बसलीत. मग मला सांगा, तो काशीपर्यंत पोहोचन का पंढरपूरला पोहोचन? काशीच्या गाडीत बसल्या काशीला पोहोचन. मग त्याचं साध्य काय आहे? पंढरपूर. पण महाराज त्याचं साधन चुकलं. जर तो पंढरपूरच्या गाडीत जर बसला तर तो पंढरपूरला जाऊ शकतो, आणि जो पंढरपूरच्या गाडीत नाही बसल्यानंतर ते कोणत्या रस्त्याने गेला, म्हणजे त्याचा मला थोडक्यात सांगायचं, त्याचं साधन चुकलं. साध्य बरोबर आहे, पण साधन मात्र त्याचं चुकलं. काय असा वर्ग आहे, साध्य कळतं पण साधन कळत नाही. पण काय असा वर्ग आहे, साधन कळतं पण साध्य कळत नाही, पण साध्य कळतं पण साधन कळत नाही. एखाद्याला कीर्तनाला यायचंय, पण त्याला रस्ताच गवसना महाराज. आई काही येऊ शकतो तो इथवर. म्हणजे समाजामध्ये साधन कळलं आणि साध्य कळण्यासाठी महाराज त्याला महत्वाचं आहे. साध्य तितकंच महत्वाचे आणि साधनही तितकंच महत्वाचं आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, आपल्या जीवनामध्ये साधन कळणं महत्वाचं आहे असं नाही, तर साध्यही कळणं महत्वाचं आहे. निक साधन कळणं महत्वाचं नाही, तर ते साध्यही कळणं महत्वाचं आहे. तर तुकाराम महाराज म्हणतात, साधनही आणि साध्य दोन्ही कळलं तरच तुम्ही साध्यापर्यंत पोहोचता. सुंदर अशा प्रमाण दिलाय. साधन कळणं महत्वाचं आहे आणि साध्य कळणं ही महत्वाचं आहे. पण तुकोबारायांना या ठिकाणी साधनही कळलं आणि साध्यही कळलं. तर जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, साधन आणि साध्यही कळणं महत्वाचं आहे. तसं साधन काय आहे, तर साधन सदा नामघोष करू हरी कथा, आणि साध्य काय आहे, तेने सदा चित्ता समाधान. म्हणजे जगद्गुरु तुकोबारायला साध्यही कळालं आणि साधनही कळालं. म्हणजे यथार्थ जीवनामध्ये मर्त कोणती गोष्ट जर आपल्याला प्राप्त करून घ्यायची असेल तर त्याला त्या गोष्टीचं तत्वज्ञान प्राप्त पाहिजे. प्रत्येक गोष्टीमध्ये एका आण्याला दोन बाजू आहेत, ऐका नाही. प्रत्येक क्षेत्रामध्ये तेच आहे. बघा, व्याकरण भाषामध्ये जर आपण गेलो तर व्याकरणाच्या जर विभागामध्ये जर गेलो तर बघा, अनेक प्रकारच्या संधी आहेत. स्वर संधी आहे, विसर्ग संधी आहे, दीर्घ संधी आहे, अनेक प्रकारच्या संधी अशा प्रकारच्या आहेत. व्यंजन आहेत, स्वर आहेत. पण खऱ्या अर्थाने अक्षराचीच आपली जर अक्षरच जर कळायचं असेल तर त्याला आधी स्वर
आणि व्यंजन या दोन्हीतून एक अक्षर तयार होतं. बघा कसं आहे, अ हे अक्षर आहे का नाही. अ मध्ये अ ला कान आहे, बरोबर. आ दीर्घ झालं, रस्व काही अ आणि दीर्घ आ. तर दीर्घ आ मध्ये जर बघितला तर ते रस्व अ तयार होते. अ अधिक अ बरोबर आ असे त्यांचा त्याच्या स्वर संधी अशा प्रकारची होती त्याची. जर विचार जर केला त्याचा, तर अक्षरामध्ये जर विचार केला तर अक्षरामध्ये अ आणि अधिक अ बरोबर आ, म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये दोन विभाग आहेत. कोणकोणते विभाग आहेत, तसं तुकोबरायांनी या अभंगामधून साध्य आणि साधन अशा प्रकारचं सांगितलं आहे. पण साधन प्रत्येक माणसालाच कळल असं काही सांगता येत नाही. खऱ्या अर्थाने बघा, तुकोबराय नाथ महाराज प्रत्येक माणसाला सांगतात, पण समाज मात्र तो ऐकत नाही महाराज. कितीतरी वेळ तुकोबरायांनी नाथ महाराजांना म्हणले, करा रे बापांनो साधन हरीचे जन. संत महात्मे सांगतात, पण ते मात्र ऐकतात का महाराज. जे साधन आहे, जे साध्य करायचं आहे, ते समाज मात्र करत नाही. संत महात्मा सांगतात महाराज, हरी हरी तुम्ही मनारी सकळ तिने माया जाळ तुटतील, हे का नाही. पण मात्र समाज मात्र काय तो ऐकत नाही. एवढंच नाही महाराज, समाज एवढा महाराज सांगितलं तरी बरेच वेळा असे कीर्तनात जर आपण सांगायला गेलो ना, एखादा लगेच कीर्तन झालं की लगेच उठतात महाराज. देता नको, महाराजाचं सांगायचंच काम आहे. ह्यांनी सांगितलं ना आपण ध्यानात ठेवले, हे तरी पुढे सांगायला कुठे परत विठाला त्याच्यासाठी मनाची एकाग्रता लागते महाराज. आणि परमार्थ महाराज हे मन आणि चित्त त्याच्यावर आहे महाराज. परमार्थासाठी महाराज अंतःकरणातून शुद्ध भाव अत्यंत महत्वाचा आहे. आणि त्याच्यामध्ये शुद्ध भाव जर असेल तर भगवान परमात्मा महाराज त्याला कुठे जायची गरज नाही. नारायण जर शुद्ध अंतःकरण जर असेल ना, परमार्थाचं मन शुद्ध आणि मन पाहिजे महाराज. परमार्थाचं मन जर नसेल, चित्त जर नसेल, तर महाराज परमार्थ हा शून्य आहे. जसं मनुष्याच्या जीवनामध्ये काय झालं माहितीये का, एक मनुष्य मला भेटला आणि म्हणे, महाराज तुम्ही बरेच गाव हिंडतात. म्हणलं ठीक आहे, बरेच गाव हिंडतात म्हणल्यानंतर मला वाटलं हे जरा बोलणं वेगळंच आहे त्याचं. ठीक आहे म्हणलं. म्हणजे काय बरेच गाव हिंडतात, पण माझ्या मुलासाठी मुलगी बघा. म्हणलं मुलगा काय करतो. त्यांनी सांगितलं महाराज मुलगा बजाज कंपनीमध्ये जवळपास त्याला 4 ते 5 लाख रुपये पेमेंट आहे. जमीन 40 एकर जमीन आहे म्हणे, 10 एकर मोसंबी, 10 एकर लिंबुनी, सर्व गोष्टी त्यांनी सांगितल्या महाराज. एवढ्या गोष्टी सांगत असताना त्याला विचार केला महाराज, मग तुझ्या मुलाला एवढा जर पेमेंट असताना, एवढी शेती असताना, जरी देखील तुझ्या मुलाला जर स्थळ भेटाना म्हणल्यावर काय चांगले स्थळ राहतं का महाराज. नाही राहत महाराज.
चांगलं स्थळ राहत नाही. मग त्याने विचार केला की एवढं जर घरी संपत्ती आहे, ठीक आहे, आम्ही बघायला आणलं महाराज त्यांना, मुलीच्या घरच्यांना. आणि मुलीच्या घरच्यांना दाखवायला लागल्यानंतर त्यांनी सांगितलं, बैठक बसली. बैठकीत मुलाला सर्व गोष्ट बोलणं झालं, पण म्हणे मुलगा कुठे आहे? म्हणे मुलगा, पण मुलगा म्हणे ड्युटीला गेलाय, त्याला फक्त सुट्टी असते एकच दिवस, रविवारची. मग तुम्हाला जर त्याला बघायचंच असेल तर फक्त रविवारी यावं लागेल. बर, मग घरची परिस्थिती बघून गेले. घरची परिस्थिती जबर अशा प्रकारची परिस्थिती असल्यामुळे पाहुण्याला वाटलं आपल्या मुलीचं कल्याण होत आहे, बरे त्या ठिकाणी. त्या मुलीला घेऊन पाहुण्या रवळ्याची सगळी पसंती झाली, पण मात्र मुलाला बघण्यासाठी राहिलं. आणि मुलाला बघण्यासाठी ज्यावेळेस बोलवलं महाराज आणि बघण्यासाठी मुलाला आले, तो मुलगा काय मात्र पुढे येणार. आणि मुलाने आल्यानंतर महाराज ती म्हणली, नेमका मुलगा एवढा जरी असून इतक्या दिवस राहिलाय काय? कधीतरी चांगली जुने माणसं आहेत ना महाराज, हे विचार करतात, एवढी घरात संपत्ती असताना मुलगा का राहिला? तर त्यातल्या जवळ एका जणाने माणसाने सांगितलं, खरे ब्रह्मभाऊ, खऱ्या अर्थाने मुलाचं सगळं बरोबर आहे, पण मात्र त्याला नाक नाही महाराज. त्याला काय म्हणले? नाक नाही. तेवढ्यात एक उठला आणि बादर म्हणला, अरे एखाद्या वक्त्याला देईल पण मात्र नकट्याला द्यायचे नाही महाराज. तसं महाराज लौकिकामध्ये जर नाक नसेल तर एवढ्या संपत्तीला महाराज लात मारली जाते. तर परमार्थामध्ये जर मन नसेल तर मात्र मन जर नसेल, चित्त जर त्याच्या मनामध्ये नसेल तर महाराज परमार्थ हा शून्य आहे. महाराज म्हणतात, काय करावे ते 32 लक्षणे, नाक नाही तेने वाया गेले. जर नाक नसेल तर महाराज त्याला महत्व अशा प्रकारचं नाही. तसं परमार्थामध्ये देखील परमार्था शुद्ध भाव जर नसेल आणि मन जर त्याच्यात नसेल तर परमार्थ मात्र शून्य आहे. विठ्ठल जगद्गुरु तुकोबर आहे. या अभंगातून महाराजांचं जे साधन सांगत आहे ते साधन कळणं महत्वाचं आहे. पण साधन अशा प्रकारचं काय आहे तर जगद्गुरु तुकोबराय घेतलेल्या अभंगाच्या प्रथम चरणामध्ये म्हणतात साध्य काय आहे आणि साधन काय आहे. तर महाराज म्हणतात साधन जे आहे महाराज ती सदा नाम घोष करू हरी कथा आणि तेने सदा चित्ता समाधान. नामचिंतन हे अत्यंत महत्वाचं आहे. खऱ्या अर्थाने नामचिंतन किती महत्वाचं आहे तुम्हाला सांगून जाईल महाराज.
नामचिंतन इतकं महत्वाचं आहे. काय झालं, एक वेळेस वारकरी दररोज नित्यनेमाने त्याचा नित्यनेम चालू होता आणि नित्यनेम करणं महत्वाचं आहे. जसं आत्ता आपण बापूंचा जो नियम आहे महाराज, महाराज इतका पाऊस आला तरी महाराज कार्यक्रम चालू होता. महाराज मी एक वेळेस आलो, ती कार्यक्रम महाराज तिथल्या मंगल कार्यालयामध्ये कार्यक्रम चालू होता आणि नित्यनेम पाहिजे. महाराज माऊली म्हणतात, नित्यनेमी नामे ते प्राणी दुर्लभ आणि लक्ष्मी वल्लभ तया जवळ. लक्ष्मीचा वल्लभ आपल्या जवळ जर पाहिजे असेल तर त्याला काय केलं पाहिजे, नित्यनेम केला पाहिजे. तसे एक नित्यनेम करण्याचे महाराज बरेच प्रकार आहेत. कुणाचा काय नित्यनेम, अनेक अनेक प्रकारचे नित्यनेम आहेत आणि सर्वजण नित्यनेम करतात असं नाही बरं का. बघा कोणाकोणाचा नित्यनेम महाराज सकाळ सकाळ उठलं की पहिलं तो नित्यनेमच आहे महाराज. पण एवढं तुम्हाला सांगून जाईन, कोणचा नित्यनेम केला तर 12 वर्षानंतर ती फलदायक होतं महाराज. 12 वर्षानंतर फल देतं. कोणते बी तुम्ही तप करा, नेम करा, ते 12 वर्षानंतर ते साधनाचं फल अशा प्रकारचं भेटतं. बघा व्यसन चांगलं आहे का वाईट आहे? वाईट आहे. बापूचा नाराज हा आहे महाराज, व्यसन करू नका. मला वाटतं मी 6वीला असताना बापूचं कीर्तन गावामध्ये ऐकलं होतं. तेव्हा काही परमार्थाची अशी ओढ नव्हती किंवा परमार्थाचं कोणतं अंगही अशा प्रकारचं नव्हतं. पण बापूंनी व्यसनावरती महाराज खूप अशा प्रकारचे त्यांच्या कीर्तनामधून व्यसन अशा प्रकारचे बरेच लोकांनी सोडले महाराज. पण खरं सांगू का महाराज, व्यसन चांगले का वाईट? वाईट आहे. मग वाईट आहे तर का करतात? त्याचं उत्तर, व्यसन तर वाईट आहे पण का करतात? सोडत नाही महाराज. पण महाराज ती सोडत नाही महाराज. कधी कधी महाराज बघा ना, काय विष्णू महाराज किती व्यसन असलं पाहिजे महाराज. माणसाकडे किती व्यसन आहे बघा ना. एखाद्याने 4-5 शिव्या देऊन द्यावं महाराज एका विड्यासाठी महाराज, पण मात्र त्याच्याकडे तो जाईनच महाराज. व्यसन असलं पाहिजे. व्यसन तुम्ही म्हणतात महाराज आता व्यसन नको म्हणले ना, आता व्यसन असलं पाहिजे का? पण व्यसन असलं पाहिजे. पण कोणतं व्यसन? विद्या व्यसनम, विद्येचं व्यसन असलं पाहिजे. समजा हे मृदंग वाजतात, ह्या मृदंगाचं त्यांना वाजण्याचं व्यसनच लागतं, त्यावेळेस ती अवगत कला होती. एखाद्याला अभ्यासच करायचा आहे, विद्यार्थ्याला उच्च कोटीला अशा प्रकारचं त्याला प्राप्त व्हायचं असेल तर त्या विद्येचं त्याला व्यसन पाहिजे. एखादा राग जर गायचा असेल बरं का काळे महाराज, एखादा जर राग जर गायचा असेल म्हणजे तो राग नाही, संगीतातला राग बरं का, संगीतातला राग जर गायचा असेल महाराज तर तो राग गाण्यासाठी महाराज त्याचं व्यसन लागलं पाहिजे महाराज. तर माणसाला तो परिपक्व असा प्रकारचा तो राग गाऊ शकतो महाराज. ठीक आहे ना. एखाद्याला व्यवसाय करायचा असेल तर ते व्यवसायाचंही व्यसन लागलं पाहिजे महाराज. बघा काय काय महाराज, आता हे दुकानदार मंडळी सगळी माझ्या समोर बघा, त्यांनी जर दुकान काय काय असे दुकान बाजार दुकान लावतेत फिरत येत. मला सांगा जर तो दुकानात नसल्या किती दिवसांनी महाराज प्रत्येक गिराईक माघारी येऊन जातो म्हणतो ना, सतत ते दुकानातच नसतात महाराज. त्याचं अक्षरशः ते दुकान बंद पडायला लागतं महाराज. म्हणजे व्यसन असलं पाहिजे, पण व्यसन मात्र विद्येचं व्यसन असलं पाहिजे. तंबाखू 12 वर्ष खाल्ल्यानंतर फलदायी देते. काय देते हो महाराज? अहो किडनी खराब होती त्याची महाराज, कॅन्सर होतं त्याच्यावर, होतं का नाही? बऱ्याच माणसाला महाराज आता परिणाम महाराज असा आहे, जगाच्या पाठीवर ह्या आजाराने महाराज प्रत्येक माणसाला महाराज झपाडले महाराज. कशाने? कॅन्सरने महाराज. खूप असे माणसं महाराज कॅन्सरने चालले, चांगले चांगले माणसं महाराज. मग त्याचा परिणाम काय? त्याचा परिणाम असा आहे की ते 12 वर्ष खाल्ली ना महाराज, त्याचा परिणाम महाराज ते दाखवणारच महाराज. तसं 12 वर्ष तुम्ही साधन करा महाराज, तर साधना जर 12 वर्ष केलं तर महाराज त्याचे फल मिळतेच महाराज. बघा निळोबराने 42 दिवस महाराज अनुष्ठान केलं, पण त्या अनुष्ठानचं फळ महाराज भेटलं का ना महाराज? अहो स्वतः देव आले महाराज, देव आले, पण देवालाही देखील निळोबराने ओळखलं नाही महाराज. तुका
असा धावा करीत असो. तुकाराम महाराज म्हणतात इथं ह्याच्या पुढे हे देखील तुकाराम महाराजांनी 42 दिवसाच्या नंतर महाराज तुकाराम देवान भगवान परमात्मा आले महाराज. पण तरी भगवान परमात्म्याला तुकाराम महाराजांनी सांगितलं तुझं लागी येते बोलविले कुणी प्रार्थेल्या वाचुनी आलासे का. म्हणजे मला सगळं महत्वाचं सांगायचे आपण जर साधना करीत असतो त्या साधनेचं फल आपल्याला प्राप्त होतं. यथार्थ जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात कुठल्याही जीवनामध्ये असताना आपण ती साधन केलं पाहिजे. तर महाराज म्हणतात साधन सदा नाम घोष. आपण नित्य अशा प्रकारचं भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे. नामचिंतन करणं अत्यंत महत्वाचं आहे. बघा एक वारकरी महाराज नित्य नियमाने नामस्मरण असे सकाळी उठल्यानंतर डोक्यावर पाणी घेतलं की त्याचा लगेच नित्यनेम सुरू व्हायचा. काय नित्यनेम सुरू व्हायचा शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिविद्यानगम्यं. विष्णू सहस्रनाम सुरू व्हायचं महाराज. त्याचं डोक्यावर पाणी घेतलं की कालांतराने महाराज अखंड वारी भगवान परमात्म्याची करत राहायची. पण एक ना एक दिवस महाराज मृत्यूलोकामध्ये आल्यानंतर एक ना एक दिवस मनुष्याला जावं लागतो. मग तो राजा असो किंवा तो रंका असो. पण कालांतराने महाराज त्या वारकऱ्याचं देह अशा प्रकारचा गेला आणि देह गेल्यानंतर नित्यनेम ज्या वारकऱ्याचा चालू आहे त्या चालू नित्यनेमामध्ये महाराज सर्व लोक आप्तेष्ट मंडळी महाराज त्याला वाट लावण्यासाठी सगळे जमले आणि जमल्यानंतर त्याला शेवटची आंघोळ घातली जाते. आणि शेवटची आंघोळ घालत असताना त्या वारकऱ्याला त्या नाणीमध्ये नेलं महाराज. आणि नाणीमध्ये नेल्यानंतर सर्व त्याला त्या वारकरी बाबांच्या लेक असेल मुलगा असेल सर्व मंडळी त्यांना आंघोळ घालण्यासाठी गेले. पण आंघोळ घालत असताना लेकीने पहिला तांब्या घेतला आणि डोक्यावरती वतला. डोक्यावरती वतल्यानंतर त्या वारकऱ्याचं काय सुरू झालं महाराज शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं. विष्णू सहस्रनाम म्हणायला लागलं महाराज. कोण तुम्ही झोपले नाही सगळे. कोण म्हणत होतं गेलेलं पडिले बळान इंद्रिया पडिले वळण इंद्रिया सकळ. त्या इंद्रियाला जर वळण लागलं ना महाराज त्या वारकऱ्याने महाराज पहिल्यांदा लेकीने डोक्यावरती पाणी टाकला की लगेच जागा झाला वारकरी. पुन्हा लोक अस्तव्यस्त पांगले. परत वारकरी आजी घरात गेले. परत तीच नाहनीत आणली. परत आंघोळ घातली की परत वारकरी नामस्मरण सुरू झालं महाराज. असं करत करत महाराज शेवटी वारकरीला आंघोळ घालत असताना नामस्मरण करायचे महाराज. एवढी नामस्मरणाची ताकद आहे महाराज. खरं सांग का महाराज प्रातस्मरणीय वैकुंठवासी आम्हाला ज्यांनी व्याकरण शिकलं महाराज रामचंद्र बाबा निकम जोग महाराज संस्थेत असताना महाराज त्यांनी महाराज व्याकरण शिकत असताना महाराज त्यांनी एवढी साधना केली महाराज आळंदीमध्ये नामस्मरणाची एवढी साधना केली महाराज. त्यांनी देह ठेवल्यानंतर देहाला अग्नी डाग दिल्यानंतर कवटी फुटली त्या कवटीवर रामकृष्ण हरी अक्षर उमटलं महाराज. रामकृष्ण हरी हे निकम बाबाचं महाराज तपस्या आहे महाराज. असे महात्मे महाराज काही काही कुठे आहेत महाराज. आणि खऱ्या अर्थाने परमार्थ असावा महाराज. बापूचं सांगणं असतं महाराज परमार्थ हे अंतरंगातून पाहिजे.
बाह्यरंग परमार्थ नसला पाहिजे, अंतरंग परमार्थ असला पाहिजे. कसे तुकोबराय म्हणतात, अंगी डोळे उघडी. तुकोबराय म्हणतात अंग म्हणजे अंतकरणातून भाव अशा प्रकारचा पाहिजे. आणि अंतकरणातून जर भाव असेल तर देव कसा आहे? देव हा भावाचा भुकेला आहे. देव भावाचा भुकेला. खऱ्या अर्थाने देवाला फक्त भाव अशा प्रिय आहे. आणि तीच अप्रिय भाव आमच्या बापूंकडे अशा प्रकारचे आहे. म्हणून खऱ्या अर्थाने त्यांनी ही 8 मूर्त्या महाराज बसल्या संतांच्या. आणि भगवान परमात्मा धाकटी पंढरी अशा प्रकारची आपली पाठोद्यामध्ये त्यांनी तयार केली महाराज. म्हणजे खऱ्या अर्थाने कुठेही तयार होत नाही महाराज. म्हणून सांगायचं मला महत्व आहे. बापूंनी मला त्या दिवशी सांगितलं महाराज, यथार्थ योग वेळामध्ये माझं जीवन जे उरित आहे ते नामचिंतनामध्ये या भगवंताला समर्पित अशा प्रकारचं करायचं. म्हणजे खऱ्या अर्थाने हे नामचिंतन करत असताना भगवान परमात्माचं नाम अत्यंत महत्वाचं आहे आणि तो नेमाने आपण केलं पाहिजे. म्हणून खऱ्या अर्थाने तुकोबराय आपल्याला अट्टहास काय करतात, सदा नामघोष. सदा म्हणजे सतत अशा प्रकारचा आपण नामघोष अशा प्रकारचा केला पाहिजे. पण तेने सदा चित्ता समाधान. खऱ्या अर्थाने मनुष्य या नामचिंतन करण्याने महाराज समाधान होतो. पण नामचिंतन केलं पाहिजे महाराज. माऊली सुंदर अशा प्रकारचं म्हणतात, काळ वेळ नाम उच्चारित नाही, दोन्ही पक्ष पाही उद्धारित. नामस्मरण करण्यासाठी कुठल्या काळाची, कुठल्या वेळेचे, कुठल्या बंधनाची अशा प्रकारचं कुठलंही बंधन नाही. आणि खऱ्या अर्थाने कुठला अधिकारी संपन्न नाही, कुठल्याही अशा प्रकारची त्याला गरज नाही महाराज. फक्त त्यांनी वेळ नामस्मरण करणं अत्यंत महत्वाचं आहे. आणि एवढंच नव्हे, दोन्हीही पक्षाचा उद्धार होतो. म्हणजे आता जे पक्ष चालू आहेत ते पक्ष डोक्यात धरू नका. एक आई काढलाही पक्ष आणि एक वडला काढलाही पक्ष. म्हणजे 42 कुळाचा उद्धार करणार हा नामचिंतनात ताकद आहे. विठ्ठल खऱ्या अर्थाने कलियुगामध्ये नामचिंतनालाच महत्व आहे. आणि नामचिंतनाला एवढं महत्व आहे की कलियुगामध्ये करावे कीर्तन तेने नारायण देल भेट. कलियुगामध्ये करावे कीर्तन तेने नारायण देईल भेटी. त्या कलियुगामध्ये तुम्हाला जर भगवान परमात्म्याची भेट जर व्हायची असेल तर कलियुगामध्ये तुम्हाला यज्ञ याग ह्या गोष्टी कराव्या लागणार नाहीत. त्याला फक्त एकच साधन करावं लागेल. ते कोणतं? सदा नाम घोष करू हरी कथा. हे साधन तुम्हाला करावे लागेल. महाराज म्हणतात खरे, पण याच्या अर्थ आम्ही संतांचं ऐकतोच कुठं? तर तुम्हाला सांगू का दादा, जिथं आपल्याला मस्तक ठेवायचंय ना तिथं कधी डोकं लावायचं नाही. आणि जिथं डोकं लावायचंय तिथं मात्र कधी मस्तक ठेवायचं नाही. बघा मी तुम्हाला आता उदाहरण आठवलं म्हणून सांगतो. काय झालं महाराज, उन्हाळ्याचा दिवस होता आणि उन्हाळ्याचा दिवस असल्यामुळे खूप ऊन पडलेलं. पण महाराज बाजाराला जायचं. पूर्वीच्या काळामध्ये सांगतो, आत्ताच नाही बरं का. आता महाराज पाटोदा म्हणजे देवळातल्या गल्लीला गेल्यासारखे महाराज. कारण साधना भरपूर झाल्या. पूर्वी साधने नव्हत्या आणि साधना नसल्यामुळे महाराज लोक माणसं जायला तयार नव्हते. पण आता साधना खूप आहेत. पण पूर्वीच्या काळामध्ये बाजाराला जात असताना उन्हाळ्याचे दिवस खूप, आणि उन्हाळ्याचे दिवस जात असताना पाटोद्याला बाजाराला यायचे दिगुळकरांना. मग पाटोद्याला बाजाराला येत असताना महाराज चलत 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 आले. पण नकरवाडी शिवारामध्ये काय झालं महाराज, बाजार करून परत महाराज चालला. उन्हाचे दिवस होते, खूप ऊन लागलं, तापमान आणि गर्दी खूप. आपण ह्या गोष्टी थकला आणि आल्यानंतर महाराज रस्त्याला थोडी बाग माळीने अशा प्रकारची माळू लावलेलं होतं.
आणि त्या माळाला लावल्यानंतर तो अशा प्रकारचा त्या सावलीला थोडा आणि झाड होतं त्या झाडाखाली जाऊन बसला. पण ती झाडाखाली बसल्यानंतर झाड होतं काय याचं? कवटाचं. आता झाड कवटाचं असल्यावर त्याला काय म्हणतात? झाड कळायचं कसा? पण सावली आहे, पाला असल्यामुळे सावली झाली गार. पण त्याने काय केलं? त्या झाडाला खोडाला रेलून झोपला, बसला. पण आता उन्हाने थकला आल्यानंतर तशी डुकली लागली त्याला. कुणाला? ते बाजार करताना डुकली लागली. आणि डुकली लागल्यानंतर तसा झोपी गेला. पण झोपी जात असताना महाराज पुन्हा माळून येते का काय कोणी? पण थोडा बसला, परत जागा झाल्यानंतर त्याची दृष्टी वर गेली. कुणाकडे? झाडाकडे. पण झाडाकडे गेल्यावर ती मोठं भलं झाड बघितलं. झाडाकडे बघितल्यानंतर त्याने बघितलं आणि उगं डोकं लावायला आलं. कोण? कोणाला बसलेलं ते डोकं असं लावायला काय? देवाला अक्कल आहे म्हणे. कोण? देवाला काय अक्कल आहे म्हणे? देवाला अजिबातच अक्कल नाही म्हणे. एवढं मोठं झाड दिले आणि त्याला एवढं फळ दिले. कोण म्हणे? ते बाजारून आलेलं. लागलं देवाच्या डोक्याला डोकं लावायला. आता डोकं लावायला लागल्यानंतर त्यांनी विचार केला, पण थकलेलं होतं, उन्हाचे दिवस होते आणि तसंच झोपलं. परत झोपल्यानंतर काय झालं? एक वार आलं, म्हणजे आपल्या इकडे वाळवट म्हणतात, हे का नाही? वाळवट आली. वाळवट आल्यानंतर नियम त्या झाडावर गेली. पण योग असा महाराज, झाडाला गेल्यानंतर 2 कवटे एकामेकाला लागले, असं चक्कर लागली त्यांना. लागल्यानंतर त्यातलं एक जी कवट होतं ते तुटून नेमकं त्याच्या डोक्यावर पडलं महाराज. कोणाच्या? झोपणाराच्या, त्या बाजारानं आलेल्याच्या. त्याच्या डोक्यावर पडल्यानंतर त्याने विचार केला. बसल्यानंतर काय पडलं? कवट बघितलं खाली. आणि नंतर त्याने विचार केला, बघितलं. विचार केल्यानंतर देवाला भारी विचार म्हणे, देवाला डोकं आहे म्हणे. आणि त्यांनी येताना त्या माळव्याच्या कडेला एक डांगराचं झाड बघितलं होतं, म्हणजे काशीफळ म्हटलं. आणि ती म्हणलं एवढं झाड आहे, त्याला एवढं काशीफळ दिले. पण त्यांनी विचार करत असताना विचार केलं, हे जर काशीफळ बोपळ जर या कवट्याला लावलं असतं आणि हे काशीफळ जर ह्या ज्या डोक्यावर पडलं असतं, कोण? झोपलेलं, मग हे डांगर राहिलं असतं का खाली? म्हणजे कुठं डोकं लावा माणसाने? देवाच्या डोक्यावर फक्त चरण डोकं ठेवायचे, तिथं डोकं लावायचं नाही. जिथं डोकं लावायचंय तिथं मात्र कधीही ते डोकं लावायचे, तिथं कधी चरण, म्हणजे जिथं चरण ठेवायचे तिथं डोकं लावायचं नाही, आणि जिथं डोकं ठेवायचे तिथं डोकं लावायचं नाही. म्हणून तुम्हाला दृष्टांत दिला महाराज. पण खऱ्या अर्थाने नाम जगद्गुरु तुकोबर आहे. तुम्हाला या कलियुगामध्ये भगवान परमात्म्याची साधन म्हणजे सदा नामघोष हे साधन आहे. तुम्ही नामचिंतन केल्यानंतर तुम्हाला फल प्राप्ती तेने सदा चित्ता समाधान. खऱ्या अर्थाने जगद्गुरु तुकोबर यांनी तीच साधना आपल्या जीवनामध्ये अनुकरण केली महाराज. बघा, सकल संत मंडळीने जी साधना अनुकरण आपल्या जीवनामध्ये केली ती कोणती केली? नामचिंतन. तुकोबरायाने हे नामचिंतन केलं, नामदेव महाराजाने हे नामचिंतन केलं. नोहे संत मंडळीने नामचिंतनच केलं महाराज. नाथ महाराजांनी हे नामचिंतनच केलं. पण नाथ महाराजांनी किती सुंदर सांगितले महाराज. कसं नाम? हरी बोला देता, हरी बोला घेता, हसता खेळता, हरी बोला भांडता, हरी बोला कांडता, उठता बसता, हरी बोला. एखादं जर भांडणं करीत असतात तरी भांडणं करून हरी बोला जर भांडणं केले तरी, म्हणजे याचा अर्थ असं भांडणं करायचे महाराज संतांनी नाही, तो अर्थ वेगळा घेताना महाराज. जरी भांडण करत जरी नामस्मरण केलं तरी तुमचं त्यात उद्धारच अशा प्रकारचा आहे. पण खऱ्या अर्थाने नामस्मरण करण्यात तुमचं कृतार्थ कल्याण आहे. महाराज म्हणतात, सदा नामघोष करू हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान. त्याचा परिणाम तुमच्या चित्तामध्ये समाधान होईल. अन्य साधनामध्ये तुमचं समाधान होणार नाही. खरं सांगा, दिवस उगवल्यापासून रात्रीपर्यंत जो माणूस खटाटोप करतो, कशासाठी? समाधानासाठी आणि सुखासाठी. आणि तुम्हाला जर सुख जर पाहिजे असेल तर फक्त 2 वस्तूकडे सुख अशा प्रकारचं भेटतं. पहिले म्हणजे देव आणि दुसरं म्हणजे संत. ह्या दोघांकडे अशा प्रकारचं सुख आहे. सुखरूपा ईसा तुझ्या सांगा माझ्या पांडुरंगा सारे का तू, ऐक ना. सुख जर असं सुख वाटे याची ठाई बहु पायी संतांच्या ठिकाणी सुख अशा प्रकारचं आहे. ते सुख आपल्याला प्राप्त होण्यासाठी
या संतांचा सहवास आपल्या जीवनामध्ये अत्यंत महत्वाचा आहे. म्हणून संत महात्मा तुम्हाला अट्टहास अशा प्रकारचं करतात. ते कोणतं करतात? ते सतत नामचिंतन करा आणि त्या नामचिंतनाने ते तुम्हाला समाधान अशा प्रकारचं वाटेल. पण समाधान वाटण्यासाठी बघा, काही माणसं महाराज एवढे प्रसन्न असतात महाराज की त्यांच्या चेहऱ्याकडे बघितल्यावर ते कधी आतून दुःखी असतात, पण मात्र ते प्रसन्न असतात. का? त्यांच्या चित्तामध्ये समाधान असतं. का? कारण ते नामचिंतन करत असतात महाराज. म्हणून नामचिंतन करणं अत्यंत महत्वाचं आहे. नामचिंतन किती महत्वाचं आहे? खऱ्या अर्थाने नामचिंतन करण्यात आपलं जीवन कृतार्थ आहे. अन्य साधनामध्ये जीवन कृतार्थ होणार नाही. तुकोबरायाने जे अट्टहास केला तेच साधन आपण खऱ्या अर्थाने आपल्या जीवनामध्ये अनुकरण अशा प्रकारचं करायचं. कारण संत सांगतात, संत कोणाला म्हणतात महाराज? संत जे अनुकरण करतात महाराज, आहे का नाही, त्यांना संत म्हणतात. आणि त्याचं अनुकरण न करता निक सांगणं, बापूचा वाक्य असतं महाराज कीर्तनात, संत कुणाला म्हणावं? बापूचं वाक्य असतं, संत कुणाला म्हणावं? तर संत निक फेटा बांधून धोतर घातलं म्हणजे काय तो संत होतो का महाराज? तो कीर्तनकार होऊ शकतो पण संत होऊ शकत नाही. संत कधी होऊ शकतो तो? तर संत महाराज त्या संतांच्या चरणाचं जे आचरण आहे तर आपल्या जीवनात अनुकरण केलं तर त्याला संत अशा प्रकारचं म्हणतात. विठ्ठल महाराज म्हणतात ते नाम साधना आपण केली पाहिजे. ते नाम साधना केल्यानंतर काय अशा प्रकारचं फलप्राप्ती भेटते ते घेतलेल्या अभंगात सर्व अलंकार आनंद निर्भय डुलत सो. खऱ्या अर्थाने नामचिंतन केल्यानंतर सर्व सुखाच्या राशी आपल्या जीवनामध्ये प्राप्त होत्यात. नव्हे त्या राशी आपल्या जीवनामध्ये प्राप्त होत असतात. खऱ्या अर्थाने नामचिंतन अत्यंत महत्वाचं आहे. म्हणून महाराज म्हणतात सर्व सुखल्यालो सर्व अलंकार आनंद निर्भय डुलत सो. खऱ्या अर्थाने ज्ञान जर नामचिंतन करत असताना किती आनंद आहे महाराज. बघा, आम्ही पंढरपूरच्या वाटाने जात असतो. आपण सर्व वारकरी मंडळी पंढरीच्या वाटेने जातो. आता येणार हा ज्ञानोबरायचा संजीवन समाधी सोहळा आहे. बघा, आल्यानंतर नामचिंतनामध्ये किती दंग माणूस होतो महाराज. त्याला कुठल्याही जीवनातलं दुःख किंवा घरची आठवण अशी येत नाही महाराज. नामचिंतनामध्ये करत असताना कुठला आठवण आपल्या जीवनामध्ये येत नाही. अत्यंत अशा प्रकारचं नामचिंतन आहे. नामचिंतनाने एक आनंद अशा प्रकारचा प्राप्त होतो. बघा, एखाद्या रागामधून अशा प्रकारचं राग हे साधन आहे महाराज. आणि खऱ्या अर्थाने अभ्यासामध्येच किंवा कीर्तन अभ्यास केल्यानंतर देवाची प्राप्ती होती असं काही नाही महाराज. आता इथं संगीत विशारद आहेत महाराज, काळे महाराज आहेत महाराज. एखादा असा राग जर भाव गायला ना महाराज, खऱ्या अर्थाने महाराज त्याच्यातून ही देवाची प्राप्ती महाराज. खरं सांग का, आम्हाला मी संभाजीनगर मध्ये कार्यक्रमाला असताना महाराज छबुलाल महाराज भीमसिंग जोशीचे एक शिष्य होते महाराज, श्रीरामपूरचे. हा, छबुलाल महाराज. हा, त्यांनी महाराज असं सुंदर गावीचं महाराज आम्हाला जवळ त्यांचा 10-12 वर्ष महाराज त्यांचा संगत झाली महाराज.
अहो त्यांनी जर मेघराग जर गायला ना महाराज, आम्ही त्यांना आवर्जून म्हणायला वाचत महाराज, अहो भर उन्हाळ्यात पाऊस पडायचा मेघराग गायल्यानंतर, इतकी सुंदर महाराज त्यांनी गावा महाराज उन्हाळ्यात. म्हणजे ही प्रत्यक्षात डोळ्याने बघितलेली गोष्ट आहे महाराज. आणि खऱ्या अर्थाने म्हणजे राग हे एक साधन आहे महाराज. खऱ्या अर्थाने ती तशा प्रकारची जर आपण खऱ्या अर्थाने जर बघितले ना, त्याच्यातून ही देवाची प्राप्ती आहे महाराज. म्हणून साधना कोणती असो त्यातून आहे, पण ती मनापासून साधना झाली पाहिजे महाराज. म्हणून खऱ्या अर्थाने महाराजांनी आपल्याला ज्या सर्व सुख समृद्धी आपल्याला जर पाहिजे असेल तर त्या नामचिंतनामध्ये आहे. आणि म्हणून नामचिंतन अत्यंत महत्वाचं आहे. आनंद निर्भय डुलत असो महाराज. खऱ्या अर्थाने आपण जे तल्लीन झालेला असतो ना मनुष्य महाराज नामचिंतनात, त्याला कुठल्या जीवनामध्ये आठवून अशा प्रकारचा असतो महाराज. खऱ्या अर्थाने सांगतो महाराज, आमच्या भजनामध्ये महाराज एक आम्हाला मथार बाबा खंदारपूर काय नाव होतं बघा त्यांचं, हा मथार बाबा म्हणून नाव होतं महाराज. मला वाटतं ते माजलगावच्या खालीच असे गाव होतं त्यांचं महाराज. त्यांनी मागून महाराज कीर्तनात शिव दिलेला महाराज त्यांनी. पण खरं सांग का महाराज, त्यांनी जर भजन म्हणायला लागले ना महाराज त्यांना कीर्तन कवर चाललंय, आपण कीर्तनात आहे की भजनात आहे हे कधी कळत नव्हतं महाराज. हे व्यक्तीने सोडून द्यायचे महाराज. म्हणजे ती इतके तल्लीन होऊन जायचे महाराज त्या भजनामध्ये की ते महाराज त्यांना व्याख्यान करण्याची सध्या सुधारत नव्हती महाराज. म्हणजे ते एक आनंद निर्भय डुलत तसं याच्यावर मी बोलतोय. खऱ्या अर्थाने सुंदर अशा प्रकारचं नामचिंतन जर करत राहिलं मनुष्य, त्याला कुठल्याच अशा प्रकारचा महाराज ते दुःखातून अशा प्रकारचं दुःख त्याच्या जीवनामध्ये कधीच येत नाही महाराज. आणि दुःख जर नष्ट करायचं असेल तर त्याला नामचिंतनच अत्यंत गरजेचं आहे महाराज. दुःख जर नष्ट करायचं म्हणलं नामचिंतनच महत्वाचं आहे. जीवनामध्ये इतकं नामचिंतन इतकं महत्वाचं आहे महाराज की एक वेळेस जेवण नाही केलं तरी चालेल महाराज. तुम्ही म्हणता तसं काय म्हणता, जेवण नाही केलं तर मनुष्य नामस्मरण करू शकत नाही. पण माणूस नामचिंतन जर केलं ना महाराज, आपल्या या जन्मातून महाराज तो मुक्त होऊ शकत नाही महाराज. आणि ह्या देहामध्येच महाराज आल्यानंतर मुक्त होता येतं बरं का महाराज. या मृत्यू लोकांमध्ये जायला कुठं होत नाही महाराज. बघा एक दृष्टांत आठवला म्हणून सांगतो महाराज, इतकं नामचिंतन महत्वाचं असतं. बघा काय झालं महाराज, जगद्गुरु तुकोबारायांची एक टाळकरी होती महाराज, गंगाजी महाराज मोहोळ. आणि त्यांची म्हैस महाराज हरवली. आणि म्हैस हरवलीमुळं ते कडूस गावातून असं त्या दिशेने महाराज बघत महाराज बरीच परिसर बघितला महाराज त्यांनी. पण मात्र म्हैस काय सापडायला तयार नाही महाराज. म्हैस सापडा महाराज. पण म्हैस सापडता महाराज ते गेले भंडारा डोंगरावर. कोण? गंगाजी महाराज. हा. आणि ती म्हैस पाता महाराज भंडारा डोंगरावर गेले. आणि भंडारा डोंगरावर गेल्यानंतर तिथं नामचिंतन करत बसले होते तुकोबारा नामचिंतन करत असताना, आता वनामध्ये पूर्वीचे काळ किती मोठे वन असते महाराज. आता जर तुम्ही जर खऱ्या अर्थाने भामचंद्र डोंगर जर बघितला आता सध्याच्या स्थितीत, तर तो पूर्वीचा कसा असेल आहे का नाही. पण खऱ्या अर्थाने तुकोबारापाशी ज्यावेळेस गंगाजी महाराज गेले आणि नामचिंतन करत असताना गंगाजी महाराजांनी विचारलं, अहो महाराज म्हणे म्हैस बघितली का माझी म्हैस. महाराजांचं नामस्मरणच चालू. एकदा हाका मारली, दोनदा हाका मारली, पण तुकोबारायचं नामचिंतन चालू होतं. तुकोबारायचं नामचिंतन चालू असताना पुन्हा गंगाजी महाराजांनी हाका मारली, महाराज माझी म्हैस हरवली, म्हैस पाहिली का. तुकोबारायांनी डोळे उघडले. आणि तुकोबारायांनी डोळे उघडल्यानंतर पुढे गंगाजी महाराज दिसले. गंगाजी महाराजांनी बसल्यानंतर म्हणे, काय झालं महाराज. म्हणजे माझी म्हैस हरवली. आणि मग त्यांनी विचारलं कुठले काय. त्यांनी सांगितलं मी कडूस गावचा आहे. आणि कडूस गावापासून म्हैस पाण्यासाठी इथपर्यंत. पण ती तुकोबाराय होते महाराज, संत होते महाराज. आणि तुकोबारायांनी विचारलं, बाळा म्हैस पाण्यासाठी तू एवढा अट्टहास अशा प्रकारचा केलास, इतक्या लाभ आलास, आणि खऱ्या अर्थाने म्हैस पाण्यासाठी तुला हा जीवन दिला नाही. ही म्हैस पाण्यासाठी तुला हा भगवंताने जीव दिला नाही, ही आयुष्य दिला नाही. नामचंद जेवढा अट्टहास म्हैस पाण्यासाठी केला ना,
तेवढाच 8 तास तू भगवान परमात्म्याचं चिंतन करीत जर गेलास तर खऱ्या अर्थाने तुम्हाला भगवान परमात्मा तुला दर्शन देईल रे. पण काही काही सत्पुरुषाचे वाक्य असतात महाराज, हृदयाला स्पर्श करून जाणारे असतात महाराज. आणि तीच वाक्य महाराज गंगाजी महाराजांच्या हृदयाला स्पर्श केलं आणि तुकोबरायाने सांगितलं, जा गंगाजी महाराज, तुमच्या गोट्यामध्ये म्हैस आहे. आणि गोट्यामध्ये म्हैस आहे म्हटल्यानंतर आत्मविश्वास वाढला ज्यार्थी, कारण तेही परमार्थिक माणूस आहे. आत्मविश्वास वाढला. गंगाजी महाराज गेले. घरी जाताच आपल्या जवळ घरी कोट्यात बघितली तर कोट्यामध्ये म्हैस महाराज. आणि त्या क्षणाला गंगाजी महाराजांनी जगद्गुरु तुकोबरायांचं वाक्य हृदयाला स्पर्श झालेलं महाराज. त्यांना आठवण झाली की हा देह म्हैस पाण्यासाठी दिला नाही, हा देह तुला म्हैस पाण्यासाठी दिला नाही, तर हा देह भगवान परमात्म्याची प्राप्ती करण्यासाठी आहे. आणि एवढाच वेळ जर भगवान परमात्म्यासाठी जर दिलास तर तुलाही भगवान परमात्मा साक्षात दिल्याशिवाय राहणार नाही. या अर्थाने गंगाजी महाराजांनी त्याच दिवशी महाराज संसार सोडला आणि नामचिंतन करत करत नव्हे ते जगद्गुरु तुकोबरायांचे 14 टाळकऱ्यापेक्षा एक टाळकरी बनले महाराज. इतिहास घडवला महाराज. हे स्पर्श फक्त संतांचं वाक्य आहे. संत कृपा झाली कृपा झाली, इमारत फळाली. म्हणजे संतांची कृपा झाली महाराज. कुणावर? गंगाजी महाराजांवर. बघा, मग जर संतांचं वचन जर आपण जर नक्कीच आपल्या जीवनामध्ये जर ग्रहण केलं तर आपल्याला तोही अशा प्रकारे इतिहास घडवता येतो महाराज. बघा, खऱ्या अर्थाने संतांचा सहवास होणे हे अत्यंत गरजेचं आहे. संतांचा सहवास झाला की नामस्मरण चिंतन तयार होतं महाराज. संतांचा सहवास जर झाला नाही ना महाराज तर नामचिंतन होत नाही महाराज. आता बघा, प्रत्येक गावातल्या वट्यावर महाराज काय सध्या नामचिंतन करण्यासाठी साधनं सांगणारी मंडळी आहे का नाही. आता सध्या तर ती चर्चा नाही. आताच वातावरण तरी येते नाही. विठ्ठल विठ्ठल खऱ्या अर्थाने हे जी आपल्याला भगवंतानी आपल्याला जीव दिला आहे ना, महाराज म्हणतात ना, ज्याने हा जीव दिला दान तयाचे करी नेहमी चिंतन. हे काय भगवान परमात्म्याला पश्चाताप वाटला नाही पाहिजे की आपण देह अशा प्रकारचं हे दान दिलाय आणि त्याच आपण जर भगवंताने आपल्याला जीव दान अशा प्रकारचा दिला असेल तर त्या भगवंताचं नामचिंतन जर करत नसतील तर महाराज त्या भगवंताला कसं वाटत असेल महाराज. म्हणून त्या भगवंताने नामचिंतनासाठी आपल्याला देह दिलाय, त्या भगवंतासाठी नामचिंतनासाठी वेळ आपण द्या. खऱ्या अर्थाने तुम्ही जर दिवसभर काम करीत असता पण नाहीच एवढे करता आलं तर व्यापामधून कमीत कमी संध्याकाळी 108 वेळा तरी नामचिंतन करा. नामचिंतनाने खऱ्या अर्थात जीवन कृतार्थ अशा प्रकारचं होतं. खऱ्या अर्थाने संत समागमामध्ये गेल्यानंतर ते नामचिंतन घडत असतं आणि संत सहवासामध्येच गेल्यानंतर आपल्याला सर्व परमार्थाची प्राप्ती होत असते. खऱ्या अर्थाने तुम्हाला सांगू का, नाथ महाराजांच्या संग एक मुलगा होता महाराज. तो निका पुरणपोळी खाण्यासाठी राहिला महाराज. तर पुरणपोळी खाण्यासाठी राहणारा फक्त नाथ महाराजांनी सांगितलं की बाबा राहिलेलं सर्व ग्रंथांचं महाराज लेखनाची काम तू कर. गाऊ महाराजांनी भावार्थ रामायणाचं महाराज पूर्ण केलं महाराज. फक्त पुरणपोळी खाणारा संतांच्या सहवासामध्ये जरी गेला ना महाराज खऱ्या अर्थाने जीवन कृतार्थ होत असतं. म्हणूनच महाराज आपणही संतांच्या सहवासामध्ये गेल्यानंतर आपलं जीवन हे कृतार्थ होणारच आहे आणि होईलच, यात काही शंका अशा प्रकारची नाही. खऱ्या अर्थाने देव आपल्या संग जर नामचिंतन करीत असलं मगाच प्रमाण होऊन गेले, मागे पुढे उभा राही सांभाळीला आलिया घाता निवाराया. महाग संकटातून तारणारा हा भगवान परमार्थाच आहे. तो जगाच्या पाठीवर जर कुणी गेलं तर तारणारा फक्त भगवान परमार्थाच आहे. म्हणून जर आपण दुसऱ्याच्या पाठीमागं पळण्यापेक्षा
भगवान परमात्माच्या पाठीमागे पडल्यानंतर नक्कीच तुमच्या मागे भगवान परमात्मा राहील. विठ्ठल विठ्ठल. हो, म्हणून खऱ्या अर्थाने आपण नामचिंतन करणं महत्वाचं आहे. खऱ्या अर्थाने सर्व सुख आलं, सर्व अलंकार, सर्व सुख आमच्या जीवनामध्ये प्राप्त होतात आणि आनंदाने अशा प्रकारचं नामचिंतनामध्ये आम्ही डोलत आहे. खऱ्या अर्थाने नामचिंतन केल्यानंतर काय अशा प्रकारचं होतो. आजोईचा कोठे असोईसा कोठे आठवची नाही, विधीचा विधी भूदशा. खऱ्या अर्थाने नामचिंतन करत जर गेला तर आपल्याला कशा अशा प्रकारची अवस्था प्राप्त होती महाराज. खऱ्या अर्थाने समाधी देखील आपल्याला लागते महाराज. मी तुम्हाला सांगून जाईन महाराज, काळे महाराजांना माहित असेल महाराज, आपण आषाढीचा काला झाला ना महाराज, आषाढीचा काला झाल्यानंतर काल्याच्या वाड्यातला वाडा काला असतो महाराज. तर तिथली परंपरा भगवान परमात्म्याने महाराज 28 युग झाले महाराज, त्या घरातली परंपरा आहे महाराज. अजून ही महाराज नवमीला महाराज त्यांच्या घरामध्ये महाराज आहे ती पगडीला भगवान परमात्म्याचे चरण पादुका बांधली जातात महाराज. आणि तिथं रात्रंदिवस अखंड नामचिंतन असते महाराज. आणि ती कुठले मंत्र वगैरे म्हणत नाहीत महाराज, त्या काल्याच्या वाड्यात कुठले मंत्र म्हणत नाहीत महाराज, फक्त अखंड नामचिंतन असते. भजन मात्र बंद नसते तिथलं. आणि ते भजन नवमी, दशमी, एकादशी, म्हणजे ज्या दिवशी भजन होते एकादशीला सकाळच्याला महाराज समाधी लागते महाराज. त्या काल्याच्या वाड्यातल्या महाराज आहेत ना, त्यांना सकाळी एकादशीला मात्र ब्रह्ममुहूर्तावर समाधी लागते. आणि ती समाधी कधी उतरती महाराज, आपला जो पंढरपूरचा जो काला असतो, काला झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी तो काला असतो महादोरातला. आणि मग त्या काल्यामध्ये परंपरा असते महाराज त्यांची, दिंडी नेणं, ते उघड्या अंगाने ते भगवंताला प्रदक्षिणा घालणं. आणि तिथं गेल्यानंतर असा चमत्कार आहे त्या काल्यातल्या वाड्यातला, जे महाराज चरण पादुका डोक्याला बांधलेले असतात महाराज. ही मी कादंबरीतली गोष्ट सांगत नाही महाराज, परमार्थ काय असतो महाराज आणि खऱ्या अर्थाने नामचिंतन काय असते ह्याच्यासाठी मी सांगतो महाराज. काल्याच्या वाड्यातल्या ज्यावेळेस महाराजांनी चरण पादुका बांधलेल्या असतात डोक्यावरती, आणि तिथे गेल्यानंतर काला झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी तो काला असता भगवान परमात्म्यापर्यंत जाऊन ते महाराज उभे राहतात. आणि महाराज उभे राहिल्यानंतर ते तिथून अशा अदृश्य होऊन जातात महाराज. अजून ही बरं का परंपरा आहे तिथली, अदृश्य होऊन जातात. आणि काही तुटक अभंग म्हटले जातात, आणि ते अभंग म्हटल्याच्या नंतर ते पुन्हा दृश्य होतात. आणि नंतर आल्यानंतर ते दृश्य झाल्यानंतर पुन्हा काही अभंग काल्याचे म्हटले जातात, मग समाधी सुटली जाते. आणि नंतर तिथून पुढे महाप्रसाद लह्याचा वाटला जातो महाराज.
म्हणजे इतकी परंपरा आपली भगवान परमात्म्याची आहे वारीची महाराज. खऱ्या अर्थाने समाधी अवस्था परमार्थ काय महाराज, तुम्ही जर आयुष्य अनुभव घेऊन जा निक सांगतात म्हणून ऐकतात नाही का, कधी कधी ती गोष्ट ऐकली पाहिजे पाहिली पाहिजे महाराज. तुम्ही झाल्यानंतर आयुष्य पाहते काल्याच्या वाड्यातला जो काला असतो ना, ते आयुष्य पहा तुमच्या अंगावरती असे रोमांच उठते महाराज. इतके रोमांच महाराज ती समाधी अवस्था बघून. ते डोक्यावरती घेतलेला असते नामचिंतन, आणि ती मला वाटतं गुलाम नसतोय ते आपल्या त्याला काऊ का काय म्हणतात, पताकाला लावतात ते काऊ आहे ना, तर ते काव अंगावर टाकला जातो महाराज. त्यांचं जे अंगावर असते ना ते काव अंगावर टाकून महाराज ते साधना परिपूर्णतेकडे नेतात महाराज. म्हणजे मला सांगायचं तुम्हाला तात्पुरता असो ऐसा कोठे आठवतही नाही. म्हणजे खऱ्या अर्थाने त्याला समाधी अवस्था प्राप्त होऊन जाते महाराज. म्हणजे त्याचा अर्थ असा आहे, नामचिंतनामध्ये इतकं त्याचं साधन अशा प्रकारचं मोठं आहे की त्याचा जीवन अहम ब्रह्मास्मी या पदाला प्राप्त अशा प्रकारचं होतो महाराज. खऱ्या अर्थाने अहम ब्रह्मास्मी म्हणजे काय, तुकोबराय म्हणतात मी वासुदेव तत्वता कळो येईल विचारिता. म्हणजे मी जगतामध्ये मी अशा प्रकारचा मनुष्य आहे ही त्याच्या वृत्ती राहत नाही. नाथ महाराजाचं सुंदर अशा प्रमाण आहे महाराज, जे जे दृष्टी दिशेते ते हरिरूप. म्हणजे त्याचा जिथं अशा प्रकारचे दिसेल महाराज ते फक्त हरीच अशा प्रकारचं दिसतं. कशाने दिसतं, तुम्ही झोपले तर नाही सर्वजण, कशाने दिसतं ती नामचिंतने महाराज. मला सांगायचं महत्वाचं काय, असो ऐसा कोठे आठवत नाही. तुम्ही कोणत्या देहात आहे का काय आहे हे तुम्हाला जीवनामध्ये तुम्हाला आठवत नाही महाराज. म्हणजे इतका अशा प्रकारचं आहे. आणि खऱ्या अर्थाने जीवन कुठं कृतार्थ आहे महाराज. खऱ्या अर्थाने जीवनामध्ये अशी अवस्था प्राप्ती झाली पाहिजे की ही देह नसून ही खऱ्या अर्थाने भगवंत परमात्माच आहे, अहम ब्रह्मास्मी मीच आहे. आणि नव्हे खऱ्या अर्थाने तसं जर बघितलं तर भगवान परमात्म्याने प्रत्येक जीवनामध्ये हृदयामध्ये भगवान परमात्मा आहे. सांगितलं का ना, ममे वंश जीवलोकी आहे का नाही, प्रत्येकाचा अंश हा भगवान परमात्मा आहे. मग भगवान परमात्मा असताना महाराज तरी एकमेकाचे बांध करून एकमेकाच्या गंजी वारीला गेल्यावर गंजीच्या पेंड्या काढून जनावराला टाकणं कितपत योग्य महाराज आहे का महाराज. पण हे वृत्ती होण्यासाठी महाराज त्याला संतांच्या सहवासामध्ये जावं लागतं महाराज. म्हणून खऱ्या अर्थाने संतांचं आणि देवाचं नामचिंतन जर केलं ना तर जीवन कृतार्थ होतं. असो ऐसा कोठे आठवचे नाही, अहम ब्रह्मास्मी या पदावर अशा प्रकारचा प्राप्त होतो. खऱ्या अर्थाने ही नामस्मरणाची अशा प्रकारची ताकद आहे. आणि ती ताकद आणि ती नामचिंतन आपल्याला तुकाराम महाराज करण्यासाठी आग्रह अशा प्रकारचं करतात. नोहे जगद्गुरु तुकोबराय शेवटच्या चरणामध्ये सांगतात की ही जीवनामध्ये पुण्यही आणि पाप जरे ह्याचाही नाटव अशा प्रकारचा आमच्या जीवनामध्ये होतो. ते घेतलेल्या अभंगाचे शेवट. तुका म्हणे आम्ही
पाप लागून येते अंग पाप पुण्य. खऱ्या अर्थाने भगवंताचं नामचिंतन केल्यानंतर आपल्या जीवनातले जे पाप कर्म असतील, ठीक आहे ना, जी त्याला जी भोगायची आहे कर्म असेल, ह्या सर्व गोष्टी त्याच्यामध्ये भस्म होऊन जातात. खऱ्या अर्थाने तो कुठेच अशा प्रकारचे ना, तो अहम ब्रह्मास्मी पदाला अशा प्रकारचा प्राप्त होतो. खऱ्या अर्थाने जगद्गुरु तुकाराम महाराज आम्हालाही अशा प्रकारचा आग्रह करतात. खऱ्या अर्थाने संतांचं जे आग्रह असतं ते कल्याणासाठीच असतं महाराज. आणि शहाणे माणसं बोलत असतात त्या अर्थी काहीतरी हिताचं अशा प्रकारचं असतं महाराज, हिताचं असतं महाराज. आणि हिताचं असतंच. खरं सांगू का महाराज, एक दृष्टांत आठवला म्हणून सांगतो महाराज, वेळ घेत नाही तुमची. महाभारत आपल्या रामायणामधली एक कथा आहे, अशी आहे महाराज. खऱ्या अर्थाने भगवान परमात्म्याने यज्ञ करण्यासाठी घोडा सोडला महाराज. लोहांकुशाने पटकन सांगतो, लोहांकुशाने धरला. आता ते लोहांकुशाने धरल्यानंतर बरेच रती महारथी गेले महाराज, सगळे महाराज थकले, पण बजरंग बली गेले कुठं. म्हणले नाही, आता मीच जातो म्हणून. खऱ्या अर्थाने लक्ष्मण आणि रामप्रभूजी निघाले, सर्व सैन्य निघालं. पण सर्व सैन्य निघाल्यानंतर महाराज खऱ्या अर्थाने प्रभू रामचंद्राने त्या लवंकुशांना म्हणले, घोडं सोडा. लवकुश सुटणार नाही. लगेच लवंकुशाने सांगितलं, सुटणार नाही. प्रभू रामचंद्र म्हणे, घोडं सोडा, सुटणार नाही. लवंकुशजी म्हणाले, युद्धाला तयार व्हा. लवंकुशाचा महाराज संवाद चालल्यानंतर लवंकुशाने तिथून धनुष्य घेतला महाराज, आणि प्रभू रामचंद्रानेही देखील महाराज धनुष्य घेतला. दोघांनीही महाराज धनुष्य लावला. आणि धनुष्य लावत असताना महाराज नेमकं सोडायच्या टायमाला भगवान परमात्म्याने ज्यावेळेस सोडायचा धनुष्य, त्यावेळेस महाराज सीतामाईने बघितलं. आणि सीतामाईने हाका मारलं, लवकुशा धनुष्य खाली टाक. ज्या ते धनुष्य खाली टाक आई म्हणते, त्याच्या अर्थ काहीतरी गुह्य असलं पाहिजे. आणि खऱ्या अर्थाने आईचं ऐकलं पाहिजे बरं का माणसं, आणि आईचं ऐकावं. नाही जर आईचं ऐकल्यानंतर काय होतं महाराज, नाथ महाराज सांगतात, माता माऊली पाचारिता शब्द दिला नाही मागवता, बहिरा झालो नरदेदा एका जनार्दनी स्मरण. जर आईचं ऐकलं नाही तर त्याचा परिणाम महाराज बैर होतो. म्हणजे याचा अर्थ आता जी बैरे त्यांनी आईचं ऐकलं, तुम्ही म्हणा मी विठ्ठल विठ्ठल. आईने सांगितले म्हणलं काहीतरी गमत आहे. मला सांगायचं महत्व, श्रेष्ठाने हाक मारली
म्हणजे त्याच्या मागे काहीतरी गमक आहे. जर आईने हाक मारली नसती तर बापानी इतिहास वेगळा घडला असता महाराज. लंकुशाने भगवान परमात्म्यावर बाण चालवला असता. नव्हे नव्हे तर रामानेही मुलावर अशा प्रकारचा बाण चालवला असता आणि इतिहास मात्र वेगळा घडला असता. म्हणून श्रेष्ठ मंडळी सांगत असताना कधी त्यांचं जीवन आपण आचरणात आणलं पाहिजे. संत मंडळी सांगतात आपण ते ऐकलं पाहिजे आणि तेच जीवन आपलं कृतार्थ जीवनात आहे. आणि संत महात्मे सांगतात हे हिताचंच असतंय. करुणी सायास शिखाविती. जीवनाचं कृतार्थ व्हायचं असेल तर खऱ्या अर्थाने संत वचनावर आपण विश्वास ठेवा आणि त्याच विश्वासावर आपण चला. खऱ्या अर्थाने याच अभंगातून तुकोबाराय म्हणतात की साध्य आणि साधन या अभंगातून सांगितलं. काय काय सांगितलं आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज पहिल्यामध्ये साधन सांगतात आणि त्याचं फल काय आहे. तेने सदा चित्ता समाधान. या भगवंताने आपल्याला एक खऱ्या अर्थाने समाधान अशा प्रकारचं वाटतं. त्या भगवंताचे एकदा मोठ्या प्रेमाने भजन करूया. विठोबा या सदानामक कोशी अभंगावरती चिंतन करण्याचा प्रयत्न केला. पण खऱ्या अर्थाने आज येण्याचा योग आणि आज त्रिपुरी पौर्णिमा आहे. पण खऱ्या अर्थाने त्याचा उल्लेख राहिला. खऱ्या अर्थाने त्रिपुरी हा एक खऱ्या अर्थाने भगवान परमात्मा शेष अवतार घेऊन महाराज 4 महिना अशा प्रकारचा शांत स्थितामध्ये अशा प्रकारचा बसलं. त्याचा उर्वरित भाग म्हणजे काम जे केलं ते महादेवाने अशा प्रकारचं केलं. आणि महादेव ज्या ठिकाणी काम करत असताना त्या ठिकाणी हा त्रिपुरी राक्षस महाराज खऱ्या अर्थाने त्याने काय केलं. उदमास अशा प्रकारचा केला. खूप अशा प्रकारचा त्रास देत बसला. पण खऱ्या अर्थाने भगवान शंकरांनी त्याचा त्या दिवशी वध केला. म्हणजे तीच त्रिपुरी आज पौर्णिमा अशा प्रकारची आहे. आणि त्या त्रिपुरी पौर्णिमेच्या निमित्ताने माझ्याकडे ही सेवा आपल्या विठ्ठल भक्त गडाकून माझ्याकडे आलेली आहे. खऱ्या अर्थानं माझं हे परम भाग्य आहे. आणि बापूंनी मला ही सेवा द्याबद्दल मी बापूचेही अशा प्रकारचे ऋणी आहे. खऱ्या अर्थाने लहानावे आणि मोठ्यावर प्रेम अशा प्रकारचं करतात. पण खऱ्या अर्थाने बापूचं कार्य मोठं आहे. आपल्याला ज्यावेळेस माणूस जवळ गेला ना तरच आपल्याला माणूस कळत असतो महाराज. जवळ गेल्यानंतर मी आळंदी ज्यावेळेस बापू माझ्याकडे आळंदीला आले आणि आळंदीतून राऊत बाबाला भेटले. राऊत बाबा इथं 2दा आले मला. म्हणजे असे सत्पुरुष महाराज आपल्या या ठिकाणी बापूलाही वंदन अशा प्रकारचं करतात. खऱ्या अर्थाने हे बापू खूप अशा प्रकारचे मोठे महात्मे आहे. त्याग करणं सोपं नाही महाराज. जीवनामध्ये त्याग आणि परमार्थासाठी त्याग पाहिजे महाराज. परमार्थाचा एक वेळेस अभ्यास नसेल चालेल पण त्याग असणं महत्वाचं आहे महाराज. आणि तो त्याग बापूने अशा प्रकारचा केला. अहोरात्र महाराज समाजासाठी महाराज आणि वेषणापासून समाज दूर अशा प्रकारचं केला. हे बापूने कार्य केलं. 1 रुपयाही न घेता महाराज आपल्या महाराष्ट्रभर भ्रमण केलं महाराज. आणि खरंच ते कार्य म्हणून आज तीच पावती म्हणून या भूमीमध्ये धाकटी पंढरी निर्माण झाली महाराज. हेच त्याचं फलप्राप्ती आहे महाराज. आयुष्यभर महाराज काय केलं हे महत्वाचं नाही महाराज. पण महाराज खऱ्या अर्थाने त्याची पवच पावती म्हणून अशासारखा भगवान परमात्मा हा उभा अशा प्रकारचा आहे. खऱ्या अर्थाने त्यांच्या जीवनामध्ये दीर्घ आयुष्य लाभो. मी तर सांगेल आमचं हे आयुष्य अशा प्रकारचं बापूंना मिळावं. आणि तीच समाजाची अशा प्रकारची सेवा आणि समाजामध्ये जे असणारे वेशनी लोक आणि दीनदुबळ्यावर अशा प्रकारचं जे दीनदुबळ्यावर अशा प्रकारची कृपादृष्टी करतात असं आमचं आयुष्यही त्यांना अशा प्रकारचं लाभो हीच भगवंताच्या चरणावर प्रार्थना करतो. आणि माझे 2 शब्द थांबवतो आणि इथं झालेल्या सेवेला पूर्ण विराम देतो. किंबवना तुमचे केले धर्म कीर्तने सिद्धी गेले जेथे माझे उरले पायी कपन विठ्ठल.
रे